आरबीआयने खरंच देशाचं सोनं विकलं का? गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर आणि न्यूज रिपोर्ट्समध्ये एक बातमी खूप व्हायरल झाली आहे की आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशाचं सोनं विकत आहे आणि तेही रुपया वाचवण्यासाठी, फॉरेन करन्सी खरेदी करण्यासाठी. पण प्रश्न असा आहे, भारताची परिस्थिती खरंच इतकी खराब झाली आहे का? देशाचा गोल्ड रिझर्व्ह वापरण्याची वेळ आली आहे का? की मग हा फक्त एक ओव्हरहाइप्ड इंटरनॅशनल रिपोर्ट आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्टोरी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नेमकं ब्लूमबर्गने काय क्लेम केलं, आरबीआय आणि सरकारने त्याला का म्हटलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचा आपल्या इकॉनॉमीवर आणि रुपयावर काय परिणाम होऊ शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळं सुरू झालं 2 जूनला, जेव्हा अमेरिकेचं प्रसिद्ध मीडिया आउटलेट ब्लूमबर्गने एक रिपोर्ट पब्लिश केला. या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की आरबीआयने फक्त 2 आठवड्यात जवळपास $12 बिलियन सोनं विकलं. इंडियन करन्सीमध्ये बोलायचं झालं तर जवळपास 1 लाख कोटी रुपयांचं गोल्ड. आता एवढं मोठं गोल्ड सेल म्हणजे छोटी गोष्ट नाही, कारण देशाचं गोल्ड रिझर्व्ह हे इमर्जन्सी ॲसेट मानलं जातं. जेव्हा इकॉनॉमीवर खूप मोठा प्रेशर येतो तेव्हाच देश या सोन्याला हात लावतात. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार आरबीआयने हे सोनं विकून जवळपास $7.5 बिलियन फॉरेन करन्सी खरेदी केली. आणि हे का केलं तर विकनिंग रुपयाला सपोर्ट देण्यासाठी. कारण गेल्या काही महिन्यात रुपया सतत प्रेशरमध्ये आहे. एका बाजूला क्रूड ऑइलचे प्राइसेस वाढत आहेत, दुसऱ्या बाजूला फॉरेन इन्व्हेस्टर्स इंडियन मार्केटमधून पैसा काढत आहेत. आणि जेव्हा फॉरेन इन्व्हेस्टर्स पैसा बाहेर काढतात तेव्हा डॉलर्सची डिमांड वाढते आणि रुपया आणखी कमजोर होतो. ब्लूमबर्गच्या या रिपोर्टमध्ये इराण कॉन्फ्लिक्ट आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या टेन्शनचाही उल्लेख करण्यात आला होता. कारण जर मिडल ईस्टमध्ये टेन्शन वाढलं तर ऑइल प्राइसेस झपाट्याने वाढू शकतात. भारतासारख्या ऑइल इम्पोर्ट करणाऱ्या देशासाठी ही खूप मोठी समस्या असते, कारण आपल्याला जास्त डॉलर्स देऊन ऑइल इम्पोर्ट करावं लागतं, ज्यामुळे ट्रेड डेफिसिट वाढतो आणि रुपयावर प्रेशर येतं. रिपोर्टमध्ये आणखी एक इंटरेस्टिंग पॉईंट सांगितला गेला. ब्लूमबर्गच्या इकॉनॉमिस्टचं म्हणणं होतं की सरकारने काही काळापूर्वी गोल्डवर इम्पोर्ट ड्युटी वाढवली होती. नियम पाहिला तर यामुळे आरबीआयकडे असलेल्या गोल्ड रिझर्व्हची व्हॅल्यू वाढायला हवी होती, पण डेटामध्ये तसं दिसलं नाही. त्यामुळे त्यांनी असा अंदाज लावला की कदाचित आरबीआय सोनं विकत असावं. आता हे सगळं ऐकून नॅचरली लोक घाबरले, कारण देशाचं सोनं विकलं जातंय ही हेडलाईन खूप मोठी होती. पण इथेच स्टोरीमध्ये एक मोठा ट्विस्ट आला, कारण PIB म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आणि स्वतः आरबीआय दोघांनीही ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं सांगितलं. PIBने फॅक्ट चेक करत स्पष्ट लिहिलं की भारताचं गोल्ड रिझर्व्ह अजिबात कमी झालेलं नाही, उलट फॉरेन रिझर्व्हमध्ये सोन्याची हिस्सेदारी वाढलीय. PIBच्या डेटानुसार सप्टेंबर 2025 मध्ये रिझर्व्हमध्ये सोन्याचा शेअर जवळपास 13.9% होता, जो मार्च 2026 पर्यंत 16.7% वर गेला आणि मे 2026 मध्ये तो आणखी वाढून 16.85% झाला. यानंतर आरबीआयने सुद्धा ऑफिशियल प्रेस रिलीज जारी केली. आरबीआयने स्पष्ट शब्दात सांगितलं की गोल्ड विकल्याचे रिपोर्ट्स पूर्णपणे चुकीचे आणि खोटे आहेत आणि सध्या भारताकडे 880.52 टन गोल्ड रिझर्व्ह उपलब्ध आहे, ज्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आरबीआयने लोकांना अपीलही केली आहे की अशा सेन्सिटिव्ह विषयांमध्ये फक्त ऑफिशियल इन्फॉर्मेशनवरच विश्वास ठेवा, म्हणजेच सरकार आणि आरबीआयच्या म्हणण्यानुसार ब्लूमबर्गचा दावा चुकीचा आहे. पण मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. आरबीआयने गोल्ड विकल्याचं डिनाय केलं असलं तरी रिपोर्टमध्ये इकॉनॉमी आणि घसरत्या रुपयाबद्दल जे कन्सर्न्स मांडले गेले होते त्यावर फारसं डिटेल क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही. आणि ऑनेस्टली बोलायचं झालं तर भारतासमोर सध्या काही इकॉनॉमिक चॅलेंजेस नक्कीच आहेत. ऑइल प्राइसेस वाढत आहेत, ग्लोबल टेन्शन्स आहेत आणि रुपया अजूनही प्रेशरमध्ये आहे. म्हणून पुढच्या काही महिन्यात आरबीआय आणि सरकार जे निर्णय घेईल ते खूप इम्पॉर्टंट असणार आहेत, कारण इकॉनॉमीमध्ये लोकांचा आणि इन्व्हेस्टर्सचा कॉन्फिडन्स टिकून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. अशावेळी अफवा आणि पॅनिकमुळे मार्केटवर उलटा परिणाम होऊ शकतो. म्हणून कोणतीही व्हायरल बातमी आंधळेपणाने फॉलो करण्यापेक्षा ऑफिशियल डेटा व्हेरीफाय करणं कधीही गरजेचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? इंटरनॅशनल मीडिया भारताबद्दल अशा अजून कोणत्या फेक बातम्या पसरवत आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच इकॉनॉमी आणि मार्केट रिलेटेड सोप्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.